नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बुक किपिंगच्या बाबतीत आपण चर्चा केलेली होती. आज आपण बीकॉम भाग फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट त्यामधील फिनान्शियल अकाउंटिंग पेपर फर्स्ट त्यामधला टॉपिक पाहत आहोत, इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग. यामध्ये आपण चर्चा करणार आहोत व्हॉट इज द अकाउंटन्सी आणि अकाउंटन्सीमध्ये कोणकोणते घटक येतात आणि त्यामध्ये कोणकोणत्या ब्रँचेस येतात याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंगमध्ये आपल्याला जे महत्त्वाचे घटक पाहिजे आहेत त्यामध्ये सर्वात अगोदर आहे या ठिकाणी पहा मीनिंग ऑफ अकाउंटन्सी. दुसरं पाहणार आहोत आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी. तिसरा घटक पाहणार आहोत आपण बेसिक ऑफ अकाउंटन्सी आणि त्यानंतर आहे ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे मित्रांनो, आज आपण या 4 घटकावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. यामध्ये अकाउंटन्सीचं मिनिंग, यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर बेसिस ऑफ अकाउंटिंग आणि शेवटचा मुद्दा आपण यामध्ये पाहणार आहोत ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. मागच्या लेक्चरला आपण बुक किपिंग याची डेफिनेशन, त्याचे उद्देश या गोष्टी आपण पाहिल्या होत्या आणि यामध्ये आज आपण अकाउंटन्सी म्हणजे काय त्याची डेफिनेशन आज आपण पाहणार होतो. मित्रांनो, अकाउंटन्सी इज ए ब्रॉड कन्सेप्ट. म्हणजे बुक किपिंग पेक्षा ही कन्सेप्ट जी आहे ही कशी आहे, ब्रॉड कन्सेप्ट आहे. या ठिकाणी दिसते पहा आपल्याला अकाउंटन्सी इज ए ब्रॉड कन्सेप्ट अँड बुक किपिंग इज द. तसं जर पाहिलं तर मग बुक किपिंगचा अर्थ आणि अकाउंटिंगचा अर्थ वेगळ्या पद्धतीने होतो पहा. बुक किपिंग इज द रेकॉर्डिंग ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. तर यामध्ये फक्त न फक्त काय केलं जातं की बिझनेसची जे ट्रान्झॅक्शन आहे तेच फक्त रेकॉर्ड करण्याचं काम कोण करतं, तर या ठिकाणी बुक किपिंग करतं. पण अकाउंटिंग इन्क्लूड्स, अकाउंटिंगमध्ये काय काय केलं जातं, रेकॉर्डिंग हा भाग तर आहेच, अकाउंटिंगमध्ये रेकॉर्डिंग केलंच जातं. पण त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. त्या कोणकोणत्या आहेत त्याचा आज आपण विचार करणार आहोत. अकाउंटिंग इन्क्लूड्स रेकॉर्डिंग ऑफ अ ट्रान्झॅक्शन. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन देम इन अ डिफरंट बुक्स ऑफ अकाउंट्स. त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर त्याचं समरायझेशन केलं जातं इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट्स. रिपोर्टच्या स्वरूपात त्यामध्ये त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्याचं समराईज केलं जातं इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट्स अँड इंटरप्रिटिंग देम इन फिनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे समोरचे जे व्यक्ती आहेत किंवा इंटरनल युजर्स जे आहेत किंवा एक्सटर्नल जे युजर्स आहेत त्यांना समजण्या योग्य भाषेमध्ये त्याचं रूपांतर फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये केलं जातं. म्हणून अकाउंटन्सी हेल्प्स कोणाला मदत करतं, तर अकाउंटन्सी हेल्प मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. म्हणजे जो कंपनीचा किंवा व्यवसायाचा कारभार पाहत असतो, व्यवस्थापन करत असतो आणि व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचं कार्य आहे, कोणतं कार्य आहे, डिसिजन मेकिंग. आणि म्हणून डिसिजन घेण्यासाठी अकाउंटन्सी हे हेल्पफुल आहे. म्हणून व्हेन, इथे पहा एक वाक्य महत्त्वाचं आहे, अकाउंटन्सी स्टार्ट्स व्हेन बुक किपिंग एंड्स. जेव्हा बुक किपिंगचा एंड होतो, बुक किपिंगचं कार्य ज्या ठिकाणी संपतं त्याच्या पुढेच कोणतं कार्य चालू होतं, अकाउंटन्सीचं कार्य चालू होतं. म्हणून अकाउंटन्सी आणि बुक किपिंग इज द ओनली रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन बट अकाउंटिंग इज ए ब्रॉड कन्सेप्ट. त्यामध्ये काय केलं जातं, तर अकाउंटिंगमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड तर केलेच जातात, पण ट्रान्झॅक्शनचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्याचं समरायझेशन केलं जातं आणि त्याचं रूपांतर एका रिपोर्टमध्ये केलं जातं आणि पुन्हा जी योग्य माहिती आहे, समजण्यायोग्य माहिती आहे, तिचं रूपांतर एका फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये केलं जातं. म्हणून ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि या माहितीचा उपयोग कोणासाठी होतो, तर या माहितीचा उपयोग हा मॅनेजमेंटसाठी होतो. तर कशासाठी होतो, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की डिसिजन मेकिंगसाठी मॅनेजमेंटला या माहितीचा उपयोग होतो. म्हणून ज्या ठिकाणी बुक किपिंगचा एंड होतो त्या ठिकाणी अकाउंटन्सी ही स्टार्ट होते. त्यानंतर आपण एक सिंपल डेफिनेशन पाहणार आहोत. ती डेफिनेशन आहे पहा खाली. अँड या ठिकाणी दिसते आपल्याला डेफिनेशन, अँड ॲक्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफिकेशन अँड समरायझिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. तर यामध्ये काय केलं जातं की ती एक कृती आहे. कशाची कृती आहे, अन ॲक्ट ऑफ रेकॉर्डिंग.
म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं, त्याचं समरायझिंग करणं, कशाचं तर बिझनेस ट्रान्झॅक्शनचं. एवढंच केलं जात नाही तर काय केलं जातं, बॅलन्सिंग ऑफ अकाउंट्स, ड्रॉइंग कन्क्लुजन, त्यावरून काही कन्क्लुजन काढले जातात आणि इंटरप्रेटिंग द रिझल्ट ऑफ, आणि त्याद्वारे त्यावरून त्याचा रिझल्ट तयार केला जातो. ही सिंपल डेफिनेशन आहे. म्हणून अकाउंटन्सी आणि बुक किपिंग यामध्ये फरक आहे. अकाउंटन्सी ही प्रायमरी लेवलवरती, बुक किपिंग हे प्रायमरी लेवलला आहे, तर अकाउंटन्सी हे सेकंडरी लेवलला आहे. बुक किपिंगचं काम हे क्लर्क करत असतो, तर अकाउंटिंगचं काम हे अकाउंटंट करत असतो. म्हणून बुक किपिंगमध्ये फक्त आणि फक्त बिझनेसचं ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं जातं, पण ज्या अकाउंटन्सीमध्ये त्याचं रेकॉर्डिंगही केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं, समरायझेशन केलं जातं. एवढंच नाही तर प्रत्येक अकाउंटचं बॅलन्सिंग केलं जातं, त्यावरून कन्क्लुजन काढलं जातं आणि त्यावरून रिझल्ट काढला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी. कोणकोणते उद्देश आहेत अकाउंटन्सीचे, तर खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे पहा, ascertain the profit or loss of business for a particular accounting period. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड द्वारे प्रॉफिट शोधला जातो आणि लॉस शोधला जातो. तर मित्रांनो, कोणतंही फिनान्शियल इयर जे आहे कोणत्याही व्यवसायाचं, ते 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि संपतं ते कधी 31 मार्चला. म्हणून या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड या तारखेला 1 एप्रिलला जिथे बिझनेस स्टार्ट होतो आणि जिथे बिझनेसचे व्यवहार संपतात 31 मार्चला, त्याला पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी अकाउंटन्सीचा मेन उद्देश काय की त्या व्यवसायाला प्रॉफिट किती झाला आणि त्या व्यवसायाला लॉस किती झाला हे जाणून घेणं किंवा समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून अकाउंटन्सीचा उपयोग टू ascertain द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ बिझनेस फॉर ए पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, टू इस्टॅब्लिश द फिनान्शियल पोझिशन ऑफ ए बिझनेस ड्युरिंग अ गिव्हन अकाउंटिंग पिरियड. पुन्हा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की गिव्हन अकाउंटिंग पिरियड म्हणजे दिलेल्या कालावधीमध्ये फिनान्शियल पोझिशन आपली कशी आहे, चांगली आहे का, तिला स्थैर्य आहे का, त्यामध्ये लॉस होतोय का, ही फिनान्शियल पोझिशन पाहण्याचं काम सुद्धा कशाद्वारे केलं जातं, अकाउंटन्सीद्वारे केलं जातं. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी आपण पाहतोय पहा, आर द टोटल कॅपिटल ऑन गिव्हन डेट, म्हणजे टोटल बिझनेसमध्ये कॅपिटल किती गुंतवलेलं आहे त्याचाही या ठिकाणी अकाउंटन्सी वरून अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्या लक्षात येतो पहा, डिटरमाइन द पोझिशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे पहा, ॲसेट्स अँड लायबिलिटीज पर्टिक्युलर गिव्हन डेटला म्हणजे 31 मार्चला गिव्हन डेटला टोटल ॲसेट्स किती आहेत आणि टोटल लायबिलिटी किती आहेत हे ठरवलं जातं. म्हणून डिटरमाइन द पोझिशन म्हणजे त्यांची स्थिती काय आहे ॲसेट अँड लायबिलिटीची ऑन गिव्हन डेट, म्हणजे कोणत्या डेटला 31 मार्चला पोझिशन काय आहे ॲसेट अँड लायबिलिटी ते ठरवलं जातं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे पहा, आयडेंटिफाय अँड कीप अ चेक ऑन एनी फ्रॉड्स अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ मनी. म्हणजे पैशाचा कुठे दुरुपयोग झाला का, पैशाचा कुठे फ्रॉड झाला का, हे पाहण्याचं काम सुद्धा अकाउंटन्सीद्वारे केलं जातं किंवा ते ओळखायला सोपं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्पॉट द व्हेरियस. या ठिकाणी दिसतोय आपल्याला पहा, स्पॉट द व्हेरियस एरर्स अँड रेक्टिफाय देम बाय पासिंग द नेसेसरी एंट्रीज. म्हणजे पुढे काही त्रुटी जर असेल, अकाउंटिंगमध्ये बऱ्याचशा त्रुटी होतात आणि जर कुठे त्रुटी असेल तर त्या त्रुटीचं रेक्टिफाय केलं जातं आणि पुन्हा कशाद्वारे तर पासिंग द नेसेसरी एंट्रीज, त्यावरून नवीन एंट्रीद्वारे त्या एरर्स रेक्टिफाय केले जातात. व्हेरीफाय द अरिथमॅटिक ॲक्युरसी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. तर गणिती अचूकता जी आहे बुक्स ऑफ अकाउंटिंग मधली ती सुद्धा त्याचं काय केलं जातं, मापन केलं जातं किंवा सत्यता तपासली जाते. त्यानंतर कम्प्यूट द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. पुढचा मुद्दा आहे पहा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनसाठी किती खर्च आलेला आहे किंवा किती कॉस्ट लागलेले आहे त्याचं सुद्धा कम्प्युटेशन कशाद्वारे केलं जातं तर अकाउंटन्सीद्वारे केलं जातं. आणि म्हणून पुढचा मुद्दा, 3 मुद्दे जे आहेत पहा 9, 10 आणि 11, या ठिकाणी मॅनेजमेंटसाठी अकाउंटन्सीचा काय उपयोग होतो तर मॅनेजमेंटसाठी अकाउंटन्सीचा उपयोग कशासाठी होतो, डिसिजन मेकिंगसाठी होतो,
त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी होतो किंवा कंट्रोलिंग करण्यासाठी होतं. कंट्रोलिंग कशावर करायचं? त्या कॅश फ्लो ऑफ द बिझनेस. आणि तिसरं अकाउंटिंग हेल्प कोणाला करतं? तर मॅनेजमेंटला करतं. तर कशासाठी? पॉलिसी फॉर कंट्रोलिंग कॉस्ट. पॉलिसी फॉर कंट्रोलिंग कॉस्ट म्हणजे कॉस्टवरती नियंत्रण कसं मिळवायचं याचं धोरण ठरवण्यासाठी किंवा प्रिपरेशन ऑफ कोटेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह सप्लाय किंवा जे काही कोटेशन बनवायचे असतात, कोटेशन बनवण्यासाठी सुद्धा अकाउंटन्सीचा उपयोग मॅनेजमेंटला चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून मित्रांनो, मॅनेजमेंटसाठी अकाउंटन्सी युजफुल आहे का? तर त्याचं अर्थातच उत्तर हो आहे. कारण का मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, त्यानंतर कंट्रोलिंग करण्यासाठी किंवा पॉलिसी ठरवण्यासाठी अकाउंटन्सीचा उपयोग होतो. ऑल दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी. बेसिस ऑफ अकाउंटिंग यामध्ये आपण दोन बेस पाहणार आहोत किंवा देअर आर टू बेसिक मेथड फॉर अकाउंटिंग ॲज स्टेटेड बिलो. यामध्ये दोन मेथड आहेत पहा मित्रांनो. ज्याला आपण बेसिस ऑफ अकाउंटिंग कसं म्हणतो. पहिली जी मेथड आहे त्याला म्हणूया आपण कॅश बेसिस आणि दुसरं जी मेथड आहे त्याला म्हणूया आपण ॲक्युरल बेसिस. आता ह्याचे मेथड्स आहेत, यावरून ट्रान्झॅक्शन जे काय आहेत ते रेकॉर्ड केले जातात. म्हणून ऑल द ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिसतं आपल्याला पहा. ऑल द ट्रान्झॅक्शन बिझनेस विच टेक्स प्लेस इन कॅश आर कॉल्ड ट्रान्झॅक्शन. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन फक्त कॅशमध्येच घेतले जातात. कशामध्ये घेतले जातात? कॅशमध्येच घेतले जातात आणि रेकॉर्ड केले जातात. त्याला काय म्हणतात? कॅश बेसिस असं म्हटलं जातं. म्हणून ऑल द ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस विच टेक्स प्लेस इन कॅश आर कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन. जेवढे कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याला कॅश बेसिस असं म्हणतात. आणि ॲक्युरल बेसिसमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन येतात? बोथ कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहा, या पहिल्या मेथडमध्ये आपल्याला लक्षात येतं की कॅश बेसिसमध्ये की जे कॅशच्या संदर्भात आहेत तेवढे ट्रान्झॅक्शन हे कॅश बेसिसमध्ये येतात. आणि ॲक्युरलमध्ये दोन्ही पण बोथ कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन दिस सिस्टम ऑफ अकाउंटिंग. म्हणून दोन्हीचा आपल्याला क्लिअर फरक कळतो की कॅश बेसिस म्हणजे काय आणि ॲक्युरल बेसिस म्हणजे काय. तर कॅश बेसिसमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की जे कॅशच्या संदर्भात ट्रान्झॅक्शन असतील त्यांचंच रेकॉर्डिंग केलं जातं. आणि ॲक्युरल बेसिसमध्ये दोन्ही पण म्हणजे बोथ कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द सिस्टम ऑफ अकाउंटिंग. म्हणून बेसिस ऑफ अकाउंटिंग देअर आर टू बेसिक मेथड ऑफ अकाउंटिंग ॲज स्टेटेड बिलो. फर्स्ट वन इज द कॅश बेसिस आणि सेकंड वन इज द ॲक्युरल बेसिस. आणि शेवटी आपण पाहतोय पहा ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. तर या ठिकाणी मित्रांनो पहा, एकूण 3 ब्रांचेस आहेत. फिनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. फिनान्शियल अकाउंटिंग is the process of identify, recording, measuring, classifying, summarizing, interpreting and analysis and computing the accounting transaction of business organization. म्हणजे जी अकाउंटिंगची डेफिनेशन आहे तिथेच आपण त्याला फिनान्शियल अकाउंटिंग असं म्हणतो. म्हणून फिनान्शियल अकाउंटिंग इट इज द ओरिजिनल फॉर्म ऑफ अकाउंटिंग. म्हणजे ओरिजिनल फॉर्म ऑफ अकाउंटिंग कोण असेल तर काय? फिनान्शियल अकाउंटिंग आहे. म्हणून फिनान्शियल अकाउंटिंग काय तर इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाय, रेकॉर्डिंग, मेजरिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग अँड इंटरप्रिटिंग, अनालाइज अँड कम्युनिकेटिंग द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. हे आपण याची मागे चर्चा केलेली आहे. तर दुसरं आपण मुद्दा पाहतो आपण पहा या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग इज अ प्रोसेस. कॉस्ट अकाउंटिंग ही एक प्रक्रिया आहे. इज अ प्रोसेस टू कंट्रोल द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे प्रोडक्शनसाठी येणारा जो खर्च आहे त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोणाचं आहे? कॉस्ट अकाउंटिंगचं आहे. द पर्पज ऑफ धिस ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग याचा उद्देश एकच आहे, इज टू डिटरमाइन द कॉस्ट कंट्रोल. यावरून काय केलं जातं? कॉस्ट कंट्रोल केले जाते. द कॉस्ट टू कम्युनिकेट द कॉस्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन. आणि कॉस्टच्या संदर्भात जी माहिती आहे टू द व्हेरियस डिपार्टमेंट आणि ती प्रोव्हाइड करायची वेगवेगळ्या डिपार्टमेंटला इन ऑर्डर टू मेक डिसिजन अँड टेक करेक्टिव्ह ॲक्शन. म्हणजे मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंगचा अर्थ आपल्याला जर पाहायचा असेल तर कॉस्ट अकाउंटिंग ही एक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये जे प्रोडक्शनवरती जो खर्च केला जातो त्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग होतो. आणि यावरून
काय केलं जातं की सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन व्हेरियस डिपार्टमेंट्स जे आहेत त्या डिपार्टमेंटला प्रोव्हाइड केली जाते आणि ते डिपार्टमेंट यावरून काय करतात डिसिजन घेतात आणि त्यावरून करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन तयार करतात. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग इट इज द ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. आणि लास्ट वन काय तर या लास्ट वन आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता मॅनेजमेंट अकाउंटिंगचं यूज कोण करतं तर मॅनेजमेंट अकाउंटिंग युज्ड बाय टॉप मॅनेजमेंट. म्हणजे पहा टॉप मॅनेजमेंट याचा अर्थ असतो पहा एकूण 3 टप्पे आहेत मॅनेजमेंटचे. एक टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल. जो टॉप लेवलचा मॅनेजमेंट आहे त्या टॉप लेवलच्या मॅनेजमेंटला ह्या अकाउंटिंगचा उपयोग होतो. म्हणून पहा अकाउंटिंग management accounting is used by top management to make a business decision. म्हणजे जसं कॉस्ट अकाउंटिंग मध्ये डिसिजन घेतलं जातं तसं या ठिकाणी सुद्धा टॉप मॅनेजमेंट इथे डिसिजन घेत असतो. इट इज इसेन्शियल फॉर द टॉप मॅनेजमेंट टू परफॉर्म द व्हेरियस मॅनेजमेंट फंक्शन. जे व्यवस्थापनाचे वेगवेगळे कार्य आहेत आणि व्यवस्थापनाचे वेगवेगळे कार्य पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटंटला वेगवेगळ्या माहितीची गरज असते आणि म्हणून याद्वारे तो विविध माहिती गोळा करत असतो आणि त्यावरून व्यवस्थापनाचे वेगवेगळे कार्य तो पूर्ण करत असतो. इट कव्हर्स व्हेरियस एरियाज लाईक कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये कॉस्ट अकाउंटिंग सुद्धा येतं. त्यानंतर यामध्ये बजेटिंग कंट्रोल, त्यानंतर इन्व्हेंटिंग कंट्रोल, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल मेथड, इंटरनल ऑडिटिंग इत्यादी सर्व गोष्टी यामध्ये कव्हर केल्या जातात. म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंग also facilitate the management in assessing the impact of the business decision made and action taken by them in the past. म्हणजे भूतकाळामध्ये काही चुकीच्या गोष्टी जर घडल्या असतील किंवा काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर त्या डेटावरून पुढचं निर्णय घेता येतो आणि भविष्य काळामध्ये अशा काही अकाउंटिंगच्या बाबतीत किंवा कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उपयोग केला जातो. म्हणून ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग एकूण 3 ब्रँचेस आहेत. मेन फिनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. पण यामध्ये आपण जो महत्त्वाचा बेस पाहतो तो म्हणजे कोणता फिनान्शियल अकाउंटिंग. काय आहे इट इज द ओरिजिनल फॉर्म ऑफ अकाउंटिंग. फिनान्शियल अकाउंटिंग इट इज द ओरिजिनल फॉर्म ऑफ अकाउंटिंग. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय काय पाहिले डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग, त्यानंतर ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग पाहिलेले आहेत. तर या सर्व मुद्द्यांचा आपण या ठिकाणी सर्व व्यवस्थितपणे कव्हर केलेला आहे. धन्यवाद.